नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब तांबे. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याली का बा जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भात त्या चालू व्हायला आहे का नेते लोकांची जी धावपळ आहे, तर या संदर्भात संघटनेची एक शेतकऱ्यांची जबाबदार व्यक्ती आपल्या सोबत लहरीवर जोडलेला आहात. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. का पहिला आपला परिचय. मी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दादासाहेब तांबे, वैजापूर. आरोग्याच्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी? पहिले मुळात आरोग्याचा विषय जो आहे तर जनसामान्य नागरिकांचा येतो. तर त्याच्यामध्ये काय होतंय का कुठं प्रशासनाचा असेल किंवा एक समजा विलक्षण 10 वर्षापूर्वी म्हणजे नंतर होऊ राहिलं, 10 वर्षानंतर होऊ राहिलं. त्यामुळे कुठलाही दबाव म्हणजे कोणत्याही सदस्याचा नाही व यंत्रणेवर कुठतरी थोडस पकड कमी झाली आहे. आणि हे अधिकारी जे मनमानी करून येत नाही किंवा आरोग्य असेल अजून अनेक समस्या आहेत त्याच्यावर थोडस दुर्लक्ष झालंय. तर मग आपली आज जनसामान्य नागरिकांची हाल होत आहे. कारण की काय होतंय आरोग्यामध्ये सर्वच ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये दुर्लक्ष झालंय. त्यामुळं निवडणुका ह्या महत्वाच्याच आहे आणि सर्व जनतेस न्याय द्यायचं म्हटलं तर निवडून आल्याशिवाय काही पर्याय नाही. ते मध्ये आरोग्याचे तर लोकप्रतिनिधी आहे ना हो. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तालुक्यामध्ये अनेक कामं आहेत तर त्यांच्याकडे त्यांचं म्हणजे लक्ष राहतं. तर ह्या छोट्या मोठ्या ज्या सर्कल वाईज ज्या हे आहेत सदस्य आहेत यांचंही काम आहे कुठेतरी प्रशासनावर वजन ठेवायचं, वचक ठेवायचा. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. का दुसरा मुद्दा आहे पंचायत समिती का मार्केट कमिटी. तर मार्केट कमिटीची जी चालू आहे आता सध्या मक्काच्या संदर्भात असेल, कापूसच्या संदर्भात असेल, त्या संदर्भात काही कडधान्य असेल, तर या संदर्भात काय आवाज आहे आपल्या संघटनेचा? काय झालंय का आम्ही एक 6 महिन्यापासून सर्वच संघटना आज सर्वांचंच म्हणजे पहिले कसं एका पूर्ण संघटनेवालेच बोलतात, संघटनेवालेच रस्त्यावर जातात, आंदोलन करतात, यांनाच कळतं का? असंही कुठंतरी आम्हाला कानावर आलं होतं. एक 6 महिन्यापासून तुम्ही पाहिलं असेल वैजापूर तालुक्यामध्ये कुठं संघटनेवाल्यांनी आवाज उठवला. आम्ही त्यांच्या राजकारणी जे आहेत ना तर त्यांच्याही भरोश्यावर आम्ही सोडून दिलं होतं का तुम्ही काय करावं, सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हीच न्याय द्या आणि तुम्हीच सर्व सत्तेत आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि तुम्ही करा. पण आम्ही थांबून घेतलं ना संघटनेवाल्यांनी. मग त्यामध्ये आज तुम्ही बघा गंगापूर तालुक्यामध्ये मका खरेदी केंद्र असेल, बऱ्याच म्हणजे 2-3 सर्कलमध्ये चालू आहे शासकीय. वैजापूर तालुक्यात कुठं चालू आहे दाखवा. त्याचंही चालू झालं असेल कुठं तरी एखादा 15-20 दिवस, त्याच्यामध्ये त्याला लिमिट आलं असेल. आज रोजी शेतकरी कुठं मक्का घालावा किंवा कापूस विकावा हेच कळत नाही आणि बेभाव म्हणजे बेभाव आहे आज सगळ्याच शेतीमालाला. आज रोजी शासकीय मक्का खरेदी असेल, कापूस असेल, कापूस तर ठीक आहे चालू आहे, तर मक्काचं कुठं चालू आहे? मक्काचं तुम्ही बघा सगळे व्यापारी मनमानी करून मक्का खरेदी करू राहिले. त्यानंतर पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत ज्या मक्का खरेदी चालू व्हायला पाहिजे ते आपल्या शिवर सर्कल मध्ये खंडाळा असेल किंवा वैजापूरला बंद आहे ना. नाही आपल्या सर्कलमध्ये ते अनेक शेतकऱ्यांचे मक्काच्या संदर्भात ऑनलाईन करून गेले. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? ऑनलाईन करून गेले शेतकऱ्यांचे. आज रोजी 3 महिन्यापासून मक्का शेतकऱ्यांच्या आज पावसात भिजली, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आज अंगणामध्ये पडेल आणि काही लोकांनी विकून टाकली. मग हे ऑनलाईन करेल कुठं करायची नेमके? मक्का शेतकऱ्यांना नसल्यानंतर मग ऑनलाईनचा काय उपयोग होणार आहे? ऑनलाईन तर करून तुम्ही 3 महिन्यापासून करू राहिले. शासकीय खरेदी केंद्र चालू करा ना, सगळं तुमच्याच हातात आहे ना. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत. आपण तिसरा मुद्दा आहे का जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे रणधुमाळी चालू आहे का जी नेत्या लोकांची धावपळ चालू आहे, तर या संदर्भात तालुका अध्यक्ष शेतकरी संघटनेचे दादासाहेब तांबे का बा तुमच्या संघटनेच्या मार्फत जिल्हा परिषद पंचायत समिती रणधुमाळी चालू आहे, तर या संदर्भात आपला काय इशारा या नेत्या लोकांना? हे सर्व उमेदवार आहेत यांनी पंचायत समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल,
अनेक जिल्हा परिषद म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच आलं. तर याच्यामध्ये सर्व उमेदवारांनी आता ज्यांचे त्यांचे जाहीरनामे प्रसाद केले आहे, पण ते जाहीरनामे प्रसाद करून बी तुम्ही आज रोजी पाठीमागचा विषय असेल तर तुम्ही हे सर्व काही गोष्टी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करायला पाहिजे होतं. पण इथून पुढेही तुम्ही करणार आहे. पण जो उमेदवार चांगला आहे त्याच उमेदवाराला शेतकऱ्यांनी मतदान करावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचा जो काम करणारा असेल त्यालाच निवडून द्यावा. मग तुमची भूमिका कशी राहील बा असं? एखाद्या उमेदवाराचं कसं आहे, आपण काम केल्यापेक्षा सर्वच उमेदवारांना सांगतो की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कुठंतरी एक पाऊल मोठं उचललं पाहिजे आणि त्यानंतर जे छोटे मोठे काम आहे शेतकऱ्यांचे ते मार्गी लागले पाहिजे. आज असेल मक्का खरेदी असेल, आपल्याकडे मक्का खरेदी चालू आहे, शेतकऱ्यांचे बेभाव मक्का जात आहे, मग याच्यावर तुमचं दुर्लक्ष होत आहे ना. मग तुम्ही एवढ्या दिवसामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद असेल तर 3 महिन्यापासून लागणारी होती, त्याच्या आधीवर किंवा शेतकऱ्यांना देऊ शकत होते. निवडून आल्यावरच का देऊ शकते का असं काही त्याच्यात ते नाही ना, तुमच्या हातात होतं ना सगळं. तुमची शेतकरी संघटना आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी काय काय करीत आली? आम्ही सर्वच विषयामध्ये हात घालीत आलो आणि सर्वच विषयाला जे पीक विमा असेल, अनेक शासकीय अनुदान असतील, म्हणजे घरकुलाचा विषय असेल आणि बरेच विषय जे आता आपल्या सर्कलमध्ये बिबट्याचं वातावरण झालं होतं, म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे म्हणजे मुद्द्यांना हात घालतच आलो. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळतच आला. परंतु आम्ही कुठेतरी 6 महिन्यापासून थांबलोय. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही आज काही संघटनावाल्यांनी निवेदन दिले होते का हे मका खरेदी केंद्र चालू करा, त्यांची निवेदन घेऊन त्यांच्या मिटिंगा लावून अजूनही मका खरेदी केंद्र चालू नाही. मग शेतकऱ्यांना कुठेतरी एक चॉकलेट दिल्यासारखं होतंय का शासकीयांसाठी आम्ही काहीतरी करायला तयार आहे. मग संघटनावाल्यांनी आज रोजी तुमच्या मिटिंगा झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, मग मका खरेदी केंद्र का चालू नाही झाले अजून? मग शासन दरबारी सगळं विषय तुम्ही लेखी स्वरूपात मांडला असेल ना. मग आज तुम्ही मका खरेदी चालू करायलाच पाहिजे होती, शेतकऱ्यांना न्याय द्यायलाच पाहिजे होता. आता तुम्ही एक संघटनेचे जबाबदार व्यक्ती आहात, आता तुमची पुढची भूमिका काय राहील? आता हे पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही काही हे रिंगणामध्ये उतरू शकलो नाही आणि उतरायचंही नव्हतं. कारण की काय होतं, आपण कुठेतरी सगळ्याच गोष्टींमध्ये पुढे राहायचं म्हणजे समोरच्याला थोडासा त्रास झाल्यासारखं आहे. आम्ही थांबवून घेतलं. पण याच्यानंतर शेतकऱ्यांचे कामं मार्गी लागले नाही तर आक्रमक भूमिका आम्ही सर्व संघटना व माझी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही त्या रस्त्यावर उतरायला मागं हटणार नाही. तुम्ही वैजापूर तालुक्यामध्ये बा तुम्ही जिल्हा परिषद साठी बा उमेदवार का नाही दिला? जिल्हा परिषद साठी कसं आहे, उमेदवार द्यायचं म्हटलं तर तेवढी ताकद पण लागते. आता संघटनेची ताकद आमची थोडीशी वैजापूरमध्ये कसं आहे, सर्व ठिकाणी नेते मंडळ झाले आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी थोडं म्हणजे शेतकऱ्यांचाही सपोर्ट लागतो किंवा नागरिकांचाही लागतो. तसे आमचे बरेच कार्यकर्ते, पण आम्ही जो वेळ येते ना आंदोलनाची त्यावेळेला एकत्र येतो. का बा शेतकरी वर्ग एवढा आहे तर बा तुम्ही मग शेतकऱ्यांनी ठरवून बा तुमच्या स्वतःचा बी जिल्हा परिषदेसाठी जर उमेदवार दिला असता तर वाकला करण्यासाठी तर बा तुम्ही का नाही भरला? नाही, वाकला गाण्यासाठी उमेदवार द्यायचं कसं आहे माहिती का आमच्या सर्कलमध्ये आता जे माझे म्हणजे जवळचे जे उमेदवार होते त्यांचं म्हणणं आहे का आता तुम्ही कुठेतरी थांबा. आम्ही थांबलो. मग माझं पुढची भूमिका काय राहील तुमच्यासाठी? आता पुढं जो शेतकऱ्यांसाठी काम करेल त्यांना आम्ही सपोर्ट करणार. सपोर्ट करून मग तुम्ही त्यांच्याकडे शेतकऱ्यांविषयी काय मागण्या मांडणार? आता शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत तर त्या मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. त्यांनी काम केलं तर ठीक आहे, नाही तर मग आम्हाला शेवट रस्त्यावरच उतरावं लागेल. आपला परिचय? स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष दादासाहेब तांबे. मी KB मराठी न्यूज साठी संदीप गायके, लोणी खुर्द.